मी नाश्त्याला आप्पे बनवणार आहे उडदाच्या डाळीचे. रात्री 1 वाटी डाळ भिजत घातली होती आणि सकाळी त्याचं पाणी काढून स्वच्छ धुवून घेतली आणि आता ते मिक्सरमध्ये वाटून घेते आणि त्याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या टाकते. 4 मिरच्या घेतल्यात मी तुकडे करून आणि थोडंसं आलं घेतलं आहे, ते पण त्याच्यात वाटून घेते थोडंसं पाणी घालून. अशा प्रकारे मी वाटून घेतलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलं होतं. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा जिरं, चवीपुरतं मीठ आणि थोडं कढीपत्ता टाकणार आहे. हे चांगलं फेटून घ्यायचं. फेटून घेतलं तर मग सोड्याची आणि इनोची आवश्यकता लागत नाही. प्रकारे मी 3-4 मिनटं फेटून घेतले. गॅसवर मी आप्पे पात्र ठेवलं, त्यात थोडं तेल टाकलं. आता मी आप्पे त्याच्यात टाकून घेते. असे मी आप्पे टाकून घेतले आणि त्याच्यावर 2-3 मिनटं झाकण ठेवते. आप्पेसोबत खायला चटणी बनवणार आहे. त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं घेतले, ओला नारळ हा, कोथिंबीर घेतली थोडा पुदिना घेतला, 5 हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. आता हे मिक्सरमध्ये वाटून घेते. त्यात चवीपुरतं मीठ टाकते आणि थोडं पाणी घालून वाटून घेते. चटणी वाटून घेतली. आता फोडणीच्या भांड्यात 2 चमचे तेल गरम केलं, त्यात राई टाकते, 2 लाल मिरच्या टाकते, हिंग टाकते थोडा आणि कढीपत्ता टाकते. दोन मिनटं झाले, त्याच्यावर थोडं तेल टाकून घेते. आता पलटी करून घेते. अशा प्रकारे आपले आप्पे दोन्ही बाजूने चांगले शेकलेत. आता मी काढून घेते आणि दुसरे पण असेच बनवून घेते. गॅसची फ्लेम मी लोच ठेवली होती.